नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आतुरतेने वाट बघत होतो जे की महा टीईटी परीक्षा आन्सर कीची आणि फायनली संध्याकाळी आन्सर की आलेली आहे 11 तारखेला संध्याकाळी आणि आपण हा 12 तारखेला व्हिडिओ करत आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बरेच लोक कन्फ्युजन मध्ये आहेत की आन्सर की कशी बघायची किंवा मोबाईल वरून कसं बघायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता महा टीईटीच्या वेबसाईटला जाऊ. अगोदर सर्वात प्रथम महा टीईटीच्या वेबसाईटला जाऊन विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला आन्सर की बघायची आहे जे की आपला सेट कोणता आहे त्याप्रमाणे. पहा इकडे लक्षात घ्या, इथे तुम्हाला महा टीईटी असं करायचंय. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटला जायचंय. हे बघा महाराष्ट्र राज्य इथं पाहून घ्या, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचंय. ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला असे रकाने भेटतात. त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याच्यावर यायचं. याच्यावर आल्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन वर जायचंय. ऍप्लिकेशन आल्यानंतर तुम्हाला इथे अंतरिम उत्तर सूची बघण्यासाठी क्लिक करा म्हणते. इथं अंतरिम उत्तर सूची बघण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करायचंय. आपलं माध्यम कोणतं होतं ते मॅटर करतं मित्रांनो. फर्स्ट पेपरचं मराठी माध्यम इथे आहे. सेकंड पेपर 6 ते 8 विज्ञान आणि गणिताचं माध्यम या ठिकाणी आहे. त्यानंतर 6 ते 8 सामाजिक शास्त्र मराठी माध्यमाचं या ठिकाणी आहे. हे इंग्रजी माध्यमवाले, हे इंग्रजी माध्यमवाले, इथे इंग्रजी माध्यमवाले. आता मी तुम्हाला एक उर्दू माध्यमवाले असतील इथे, उर्दू माध्यमच्या लोकांनी इथे बघायचंय. हिंदी माध्यमच्या लोकांनी या ठिकाणी बघायचंय. आता लक्षात आलं असेल, तुम्हाला क्लिक करून ओपन करायचं. ते कसं करायचं ते थोडक्यात सांगतो. पहा, सर्वात प्रथम तुम्हाला इथे क्लिक करायचं. आता आपण काय करू, मराठी माध्यम 6 ते 8 गणित विज्ञान ओपन करू. ओके, ओपन केल्यानंतर इथे लक्षात घ्या, तुमचा संच कोणता आहे ते पाहून घ्या. ए असेल तर ए सगळं बघून घ्यायचं. बी असेल तर सगळं बघून घ्यायचं. सी असेल तर, डी असेल तर तुम्ही योग्य तीच आन्सर की चेक करत आहात का एकदा कन्फर्म करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो चेकिंग करून घ्या. आता विद्यार्थ्यांचे बरेच विद्यार्थ्यांचे 82 मार्क येत आहेत. किती? 82. पास आहे, लक्षात घ्या. 82 मार्क आहेत, पास आहेत. त्यानंतर ओपनच्या विद्यार्थ्याचे 90 मार्क पास आहेत, लक्षात घ्या. 90 मार्क, 89 नाहीये, लक्षात घ्या. 89 मार्काला पास नसते, तर 90 मार्काला पास असते. त्यानंतर त्याच्या पुढे बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो आपली टेट एक्झामची बॅच सुद्धा चालू झालेली आहे. इतके दिवस आपण टेटच्या विद्यार्थ्याचे साधारण 400 ते 500 ऍडमिशन केलेले सुद्धा आहेत. तुम्हाला सुद्धा त्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर बॅचचा टाइम टेबल जाणून घेण्यासाठी मला संपर्क साधायला विसरू नका. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल किंवा कॉल केला तरी चालेल, पण मी परत तुम्हाला व्हॉट्सअपलाच मेसेज करायला सांगेल. त्यावेळेस म्हणून तुम्ही काय करा, शक्यतो व्हॉट्सअपला मेसेज करा. टेट एक्झाम मिशन टेट 150 मार्काला आपण टार्गेट करणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो माझा टीईटी मध्ये आता एक सकाळी आता मेसेज आला सर 105 मार्क आलेत. सेकंड पेपरला मॅथ सायन्सला किती? 105 मार्क आलेले आहेत. फर्स्ट पेपरला तर माझा चांगला रिझल्ट येणार आहे. सेकंड पेपरला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आजच सांगतो, साधारण आपल्याकडे 1,500 प्लस विद्यार्थी पास झालेले असतील. किती? 1,500. कारण विद्यार्थ्यांची संख्या खूप होती यावेळेस. 4,000 प्लस विद्यार्थ्यांनी महा टीईटीच्या परीक्षेच्या आपलं मार्गदर्शन घेतलं होतं. त्याचा रिझल्ट कसा लागतो काय नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. साधारण 1,500 लोक आपल्याकडे पास झालेले असतील. अगोदरच सांगतो मी तुम्हाला, आपल्यावर आपण जे काही दिलेलं आहे योग्य मटेरियल कमी वेळेमध्ये जबरदस्त प्लॅटफॉर्म असणारं आपलं चॅनल आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर टेट एक्झामची सुद्धा तयारी करायला लागा. रोज तुम्हाला साधारण 3 तास अभ्यास करायचे डोक्यात ठेवा रे बाबा. आणि जे लोक अभ्यास करायचं नाही किंवा जादूने पास होणार असतील तर लावूच नका क्लास. सगळ्यात महत्वाचं, जादूने पास होता येत नाही, अभ्यास प्रॉपरली लागतो. कारण इथे रिझनिंग मॅथ आहे आणि रिझनिंग मॅथ म्हणजे सर कसं शिकवतात ते एकदा चॅनलवर जाऊन बघायचे. आपलं सकाळचं 6 वाजताचं लेक्चर कंटिन्यू असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 6 AM ला जे काही लेक्चर आहे ते शिक्षक भरतीच्या सर्व म्हणजे जितके दिवस आपण शिक्षक भरतीची क्लास घेणार आहोत
तितके दिवस सकाळी 6 वाजता आपण लाईव्ह राहणार आहोत. म्हणजे आपल्याला उठल्या उठल्या अगोदर गणित रिझनिंग करायचं, त्याच्यानंतरच बाकीच्या गोष्टी करायच्या. या धर्तीवरच आपण मागच्या बॅच चालवलेत. टेट 2022, टीईटी 2024 आणि त्यानंतर टेट एक्झाम 2025, त्यानंतर सीटीईटी एक्झाम सगळ्या यांना सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आता आपला काही नवीन फ्रेश क्लास नाहीये. त्यासाठी माझा संपर्क आहे, संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. आता महत्वाची सूचना, तुम्ही जे थंबनेलवर बघून आलात तर महत्वाची सूचना काय आहे बघा. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं काही प्रश्न कमी जास्त वाटत आहेत किंवा काही तुम्हाला थोडस उत्तर सूचीमध्ये काही घोळ आहे किंवा उत्तर सूचीमध्ये काही चुकीने उत्तर वेगळे दिलेले आहेत. त्यांच्यासाठी 16 तारीख खूप महत्वाची आहे मित्रांनो, लक्षात घ्या. काय 16 तारखेचं काय महत्व आहे ते मी थोडक्यात सांगतो. बघा इथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 व पेपर 2 ची अंतरिम म्हणजे तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पेपर 1 व 2 याबाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत पर्याय उत्तरातील त्रुटी आक्षेप असल्यास परिषदेकडे 16/12/2024 म्हणजे 16 डिसेंबर 2024 पर्यंत आपल्याला त्यांना कळवायचे. त्याच्यामध्ये अजून काही बदल असेल तर ते बदल करतील, प्रश्न कॅन्सल करतील. प्रश्न जर एखादा कॅन्सल झाला तर त्याचा मार्क सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आपल्या पासिंग मार्क मध्ये त्याची भर पडत असते. मित्रांनो, ज्या प्रश्नाबद्दल डाऊट आहे त्यांनी व्यवस्थितरित्या डाऊट कसा पाठवायचा त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे बघा, महाटीईटी 2000 या संकेतस्थळावर परीक्षार्थीच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आक्षेप नोंदणी या क्लिकवर परिषदेकडे पाठवता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपाल ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तुमचं लॉग इन करून घ्यायचे. तुमच्या जर काही त्रुटी असतील कोणत्या प्रश्नाबाबत सविस्तर मांडून त्यांना पाठवायच्या आहेत आणि एकानेही पाठवलं तर त्याच्यावर विचार केला जात असतो. ज्या लोकांना बाबा त्रुटी आहेत असं वाटते त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मेसेज करून त्यांना कळवायचे. तुमचं लॉग इन आयडी लॉग इन करायचे. आक्षेप नोंदणीचा एक रखाना आलेला असतो, त्या रखान्यामध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रश्नाबाबत जर कोणती त्रुटी असेल तर ती त्रुटी तुम्हाला तिथे सांगून द्यायची. त्या आन्सर मध्ये चेंजेस व्हायची शक्यता असेल तर ते चेंजेस होत असतात किंवा कॅन्सल व्हायची शक्यता असेल तर कॅन्सल होता आणि जे कॅन्सल झालेले सुद्धा आपल्याला त्याचा 1 मार्काचा फायदा होत असतो. जे विद्यार्थी काठावर पास आहेत ते विद्यार्थी नक्कीच या त्रुटीचा विचार करतात आणि जे विद्यार्थी प्लस मध्ये आहेत बाबा आता 105 मार्क आहेत 150 पैकी काय गरज आहे, 1-2 त्रुटी असल्या तरी हा विद्यार्थी कधीही पासच असणार आहे ना. त्यामुळे ते विद्यार्थी काही तेवढी रिस्क घेत नाहीत. जे काटावर आहेत त्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रश्नाबाबत जर डाऊट असेल तर तो प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र परीक्षा परिषदेला तुमच्या लॉग इन आयडीच्या माध्यमातून शेअर करायचा आहे, पाठवायचा आहे. हे अपडेट कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून जे लोक पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी माझ्या संपर्क क्रमांकावर आपला फोटो, विद्यार्थी मित्रांनो एवढं तर बनतेच, आपला हक्कच आहे, फोटो व कोणता पेपर पास आहात, किती मार्काने आहात नक्कीच मला व्हॉट्सअप करायला विसरू नका. आणि जे काही तुमचे डाऊट असतील ते ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून वेळोवेळी सॉल्व्ह केले जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.